पण राज्याच्या उपमुख्यमंत्री सांगलीत गेले होते. त्यांनी सांगितलं एवढ्या घोषणा केल्या, ह्यांच्या बापालाही हे पूर्ण करता येणार नाही. अरे बापाला नाही, तुझा काकाच पूर्ण करणार आहे. काका बापाचा विषयच नाही, ते काकाच पूर्ण करणार आहेत तुमचे हे सगळा विषय. तुम्ही चिंताच करू नका. कारण या 5 मागण्या ज्या आहेत, या 5 मागण्या विचार करून आम्ही आणलेल्या आहेत. यांनी अनेक घोषणा केल्या, हजारो घोषणा मगाशी सांगितल्या. त्यामुळं एक धड नाही, सगळ्या 12 भर चिंध्या. हा कार्यक्रम यांचा आहे, आमचा कार्यक्रम असा नाही. ह्याच 5 कमिटमेंट आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला करणार आहे. वेळ बराच झालाय, अजून सिन्नरच्या पलीकडे सभा आहे. पण माझी आता विनंती आहे सगळ्या इथल्या पुरुषांना, तुम्ही घरी गेल्यावर पहिलं काम करायचं, घरात तुमच्या पत्नीला, आईला, बहिणीला जाऊन सांगायचं की तो दाढीवाला म्हणतोय 1500 रुपये देणार, तो आज आलेला बाबा म्हणतोय 3000 रुपये देणार. कुठलं सोयीचं आहे हे गेल्या गेल्या विचारा. तुम्हाला नाही माझी तुमच्या घरातली माझी बहीण तिथं सांगायला लागली की महाविकास आघाडीकडेच आपण जाऊया, तर आमचं नाव बदलून देऊ. शेवटी आपल्या सर्वांना महाराष्ट्राची प्रगती आणायची आहे. नाशिक परिसरातले अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवताना महाविकास आघाडीने या शहरात 3 उमेदवार उभे केलेत. त्या 3 उमेदवारांना आपण साथ द्या, कारण आपण सगळे या मतदारसंघात पूर्वेला आहात. पण आमच्या समोर जे उमेदवार गणेश गीतेंच्या विरोधी आहेत, त्यांनी मी माहिती घेतली 2-4 पक्ष बदललेले आहेत. मागच्या वेळी माझंच तिकीट घ्यायला आले होते, माझी चर्चा झालेली, आणि नंतर काय पलटी मारली, ते अचानक इकडे येणारी गाडी दुसऱ्या बंगल्यात गेली आणि तिकडचं तिकीट घेतलं. पण गणेश गीते यांच्याशी आम्ही सगळ्यांनी बरीच चर्चा केलेली आहे. शरद पवारांचा उमेदवार म्हणून या मतदारसंघात गणेश गीते उभे आहेत. जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन ही निवडणूक आपल्याला करायची आहे. आमची एक त्यातली मागणी आहे, 5 पंचसूत्री जे आहेत त्यात जातनिहाय जनगणना करू अशी आमची भूमिका आहे. 50% जास्त आरक्षण वाढवू, आणि जे या महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारने आरक्षणाचे गोंधळ घातलेले आहेत ते गोंधळ समाप्त करण्यासाठी पूर्ण ताकदीने आम्ही काम करू, हे देखील आम्ही महाराष्ट्राला सांगणार आहे. तुम्ही चिंता करू नका. पण आम्ही वाट बघत होतो, हे दोघांशी बोलत होते. ओबीसी समाजाशी यातला एक लीडर बोलतो, दुसरा लीडर मराठा समाजाशी बोलतो. निर्णय काहीच नाही. आम्ही म्हणतोय निर्णय घ्या, आम्ही पाठिंबा देऊ. नाही म्हटले तुमची भूमिका आधी जाहीर करा. अरे बेट्यानो, आमची भूमिका काय? तुम्ही सत्तेत आहे का आम्ही सत्तेत आहे? तुम्ही कानात जाऊन दुसऱ्यांच्या बोलता, त्या ज्यांच्याशी बोलता, ज्यांना आश्वासन देता ते करा ना पूर्ण. मराठा समाजाशी आरक्षणाची चर्चा केली, वाशीपर्यंत मराठा समाजाचे नेते आले, गुलाल उधळला. आम्हाला वाटलं झालं असेल, पण नाही झालं. कुठलीही गोष्ट सरळपणाने पूर्ण करायची नाही, हे यांचं धोरण. सगळ्या समाजांना खेळवत राहायचं, आणि म्हणून जातनिहाय जनगणना हे या सगळ्यांवर उत्तर आहे. भगिनींनो, जातनिहाय जनगणना केली तर सगळ्यांना योग्य असं सरकारमधलं स्थान, महाराष्ट्रातल्या अर्थकारणातलं स्थान आणि मिळालेली संधी सर्वांना समान त्यांच्या जातीच्या संख्येप्रमाणे, समाजाच्या संख्येप्रमाणे देण्याची कल्पना आहे. मी हे म्हणतोय, कर्नाटकात जातनिहाय जनगणना चालू आहे, काँग्रेसनं केलेली आहे. खाली तेलंगणामध्ये देखील अशीच जातनिहाय जनगणनेचं काम चालू आहे. आमचं सरकार आल्यावर त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात देखील आम्ही ते जातनिहाय जनगणना करू. आणि 50%चं आरक्षण का नाही वाढवतो? जाती जातीमध्ये भांडणं लागली आहेत, समाजामध्ये तेढ लागलेली आहे. साधा प्रश्न आहे, 50%चं आरक्षण वाढवलं तर सगळे अकोमोडेट होतील. तुम्हाला का केंद्र सरकारला निर्णय घेता येत नाही? आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही सगळ्यांनी ताकदीने शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या मागे ताकदीने उभा राहा. लोकसभेला आपण दिल्लीत यांचं सरकार थोपवलं, त्यांनी 2 टेकू घेतले,
एक चंद्राबाबू नायडूचा घेतला आणि दुसरा नितीश कुमाराचा घेतला. नितीश कुमाराचं दुसरं नाव आहे पलटूराम. कधी साहेब पलटेल ह्याचा नियम नाही. चंद्राबाबूने तर अशी लय जण घालवलेली आहेत. या दोघांच्या टीकेवर यांचं सरकार फार काळ टिकणार नाही. आणि ज्या दिवशी दिल्लीचं सरकार जाईल ना, त्यावेळी आमच्या पार्टीतनं तिकडे गेलेली लोक नाहीच घेणार हो, पण सांगतोय आता तुम्हीच आमचे देव, तुम्ही काय चिंता करू नका. पण सांगायचा मतितार्थ हा की भुजबळ साहेबांनी लोकसत्तामध्ये एक त्यांचं मुलाखत वाचली की नाही माहित नाही, काल आली. भुजबळ साहेबांनी सांगितलं मी ओबीसी होतो म्हणून मला सेंट्रल एजन्सीने बराच त्रास दिला. हे लोकसत्तात छापून आले, मला काय माहित नाही, पण ते छापले ते वाचलं मी. म्हटले मी फक्त ओबीसी होतो म्हणून मला त्रास देण्यात आला, सेंट्रल एजन्सी, ईडी, सीआय, काय ते सीबीआय वगैरे. आणि त्यांनी सांगितलं की सगळ्यांच्या मागं ईडीचा ससेमेरा होता. ते आहे, तुम्ही वाचा सगळ्यांनी, कालच्या लोकसत्तात आलेलं आहे. त्या सगळ्यांची चौकशी सुरू झाली म्हणून आम्ही निर्णय घेतला विषय संपून टाकूया, म्हणून ते तिकडे गेले. शरद पवारांना सोडण्याचं कारण हेच आहे, देश चालू आहे, मोदी फार मोठे नेते आहेत, मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होईल, हे सब झोट. ह्यांची पंचायत झालेली म्हणून हे तिकडे गेले, दुसरं काही कारण नाही. पण मी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना वचन देतो, या भागामध्ये नाशिकमध्ये नवीन विकास आराखडा आला त्यावेळी आपल्या या परिसरात, या गावात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडलेली, जवळपास 1000 एकर आरक्षण पडलेली. 2012 सालची गोष्ट सांगतोय. त्यावेळी तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना ती सगळी आरक्षणं रद्द केली आणि एक नवीन अधिकारी भुक्ते नावाचा त्यांची नियुक्ती केली आणि फेर सर्वे करून नवीन विकास आराखडा बनवण्यात आला. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं काम या भागातली जनता कधी विसरणार नाही, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपेक्षा आहे. आज आपण सगळे फार मोठ्या संख्येने इथं आलात. गणेश गीते हे तुमची चांगली उत्तमपणाने सेवा करतील, तुमच्या सगळ्या सुखसोयींच्या साठी पूर्ण ताकदीनं तुमच्या बरोबर राहतील. आणि शरद पवार साहेबांच्या पक्षात ते काम करत असल्यामुळं, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ते तुमची अतिशय उत्तमपणाने सेवा करतील. आणि म्हणून त्यांचं चिन्ह, हे चिन्ह इथं आहे ठेवलेलं, तुतारी वाजवणारा माणूस. आमचं घड्याळ चिन्ह होतं आधी, पण चोरीला गेलं. हे काय सांगायचं, अलीकडं कशाच्या चोऱ्या होईल. त्या घड्याळाचं चिन्ह जे आहे चोरीला गेलं. इतर सगळे माग राजकीय जाणकार आहेत. पृथ्वीवर भारतात म्हणत नाही मी, देश जगाच्या पाठीवर म्हणजे पृथ्वीवर असा पक्ष नाही की ज्या पक्षाला आपल्या चिन्हाच्या खाली लिहायला लागतं की जरा गडबड आहे, हे जरा न्यायप्रविष्ट आहे. आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांना सोडून गेलेले आणि उद्धवजींना सोडून गेलेले, त्यांना प्रायश्चित्त देण्याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. शेवटचाच मुद्दा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज तुमचं माझं दैवत. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचाच नाही तर देशातल्या सगळ्या तरुणांचा स्वाभिमान. मालवणला यांनी त्यांचा पुतळा बांधला, मोदी साहेबांनी उद्घाटन केलं, 8 महिन्यात पुतळा खाली पडला. एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्यामुळे पुतळा पडला. मी गेलो जवळ, दुसऱ्या दिवशी लगेच तिथं काय भानगड आहे बघायला. मी लोकांना विचारलं काय रे, कुठनं वारा आला? ते म्हटले साहेब इकडनं वारा आला. पुतळा कुठं पडला? तर वारा ज्या बाजून आला त्याच बाजूने पडला. जनरल काही गप्पा मारायच्या. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील यांनी भ्रष्टाचार केला. बाकीच्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर वेगळ्याच आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा देखील यांनी सोडला नाही. आणि म्हणून सगळा महाराष्ट्र आज वाट बघतोय 20 तारखेची. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक तर यांनी केलंच नाही, जो पुतळा घाई गडबडीत उभा केला त्यातही भ्रष्टाचार केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे आमचा स्वाभिमान कोसळला.
सगळ्या मराठी मुलकातल्या जनतेला त्या दिवशी प्रचंड दुःख झालं आणि त्याचं शिक्षा द्यायचं काम हे याचा मुहूर्त 20 नोव्हेंबरला आहे. 20 नोव्हेंबरला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद द्या. आमच्या गणेश गीतेला निवडून द्या. मी तुम्हाला वचन देतो, या भागातल्या सगळ्या विकासाची जबाबदारी आम्ही सगळे घेऊ आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या नाशिक शहराचा आणि ग्रामीण भागाचा विकास करण्याचा पूर्ण ताकदीनं प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. हेलो गणेश भाऊ आगे बढ़ो, गणेश भाऊ आगे बढ़ो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. जयंत पाटील साहेब आगे बढ़ो. बड़े साथ है. बोला रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. घुमणार तुतारीचं पाहिजे गणेश गीते आमदार. हे दत्त श्वासात पेटून उठला